होत आहेत। 100 वर्षपूर्तीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा महत्त्वाचा मानला जातोय। एकेकाळी संघ प्रचारक आणि संघ स्वयंसेवक राहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज तब्बल 11 वर्षांनी नागपुरात आणि संघ भूमीला भेट देत आहेत। डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतींना मोदींकडून अभिवादन करण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण थेट नागपुरातून पाहतोय। मोदी रेशीम बागेत दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधानांसह सरसंघचालक मोहन भागवत देखील आपल्याला उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळतंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील आहेत, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांच्यासोबत आहेत। आज डॉक्टर हेडगेवार यांची जयंती, त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय आणि 11 वर्षांनी मोदी संघस्थानी दाखल झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेशीम बागेत हेडगेवार स्मारकात अभिवादन केलं। त्यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष डॉक्टर मोहन भागवत हे देखील आहेत। सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित आहेत, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित आहेत। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक आपल्यासोबत आहेत। सरिताजी, कसं चित्र पाहायला मिळतंय? नागपूरचा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा कितपत महत्त्वाचा मानला जातोय? खरं तर पंतप्रधान हे कुठेही आले तरी तो दौरा महत्वाचाच आहे आणि त्यात आजचा जो दिवस त्यांनी निवडलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे। जे कार्यक्रम निवडले आहेत ते सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत। जर आपण बघितलं तर गेल्या काही काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे ज्या संघ परिवारातून खरं तर प्रचारक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली सामाजिक कारकीर्द सुरू केली आणि पुढे याच संघ परिवाराच्या भारतीय जनता पक्षात ते गेले, त्या संघाबरोबर त्यांचा दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सातत्यानं येत होत्या। कधी एखाद्या लेखाचा अर्थ हा त्यांच्यावरच्या च्या दृष्टिकोनातून होत होता, तर कधी त्यांच्यातल्या दुराव्याबद्दल बोलल्या जात होता। आज परत एकदा भारतीय जनता पक्ष हा एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे। भारतीय जनता पक्षाला आपल्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करायची आहे आणि अशा टप्प्यावर परत एकदा संघटनेच्या दृष्टीनं संघ सक्रिय झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। खरं तर संघ भाजपाच्या आयुष्यात परत एकदा फुल ताकदीनं सक्रिय झाल्याचं चित्र आपण विधानसभेतच बघितलेलं होतं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत त्याचा परिणाम सुद्धा बघायला मिळालेला होता। त्यामुळे संघ हा किंग मेकरच्या रोलमध्ये आल्याचं आपण बघितलं। मात्र तरी सुद्धा संघ आणि पंतप्रधान यांचे नक्की नातं आज काय यावर बरीच चर्चा समाज माध्यमातून होत होती आणि आज त्याचं उत्तर दोघांनीही दिलंय असं म्हणता येऊ शकतं। मोदी हे रेशीम बागेला आलेले आहेत आणि खरं तर मोहन भागवत हे तिथे असणार की नाही हा सुद्धा एक प्रश्न होता। मात्र स्वतः सरसंघचालक हे देशाचे पंतप्रधान या नात्यानं जेव्हा तिथे मोदी आलेत तर उपस्थित स्वतः आहेत। दत्तात्रय होसबळे जे सहसरकार्यवाह आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत आणि एकंदरीतच हे चित्र प्रत्येक स्वयंसेवकासाठी अत्यंत महत्वाचं आहे। त्याचबरोबर बॅक टू बेसिक्स हा संदेश सुद्धा ह्या निमित्तानं कुठंतरी देण्यात आलेला आहे। आणि जर आपण बघितलं तर दोघं चर्चा करताना दिसतात आहेत। राजकीय दृष्ट्या त्यांना जे स्वागत व्हायचं ते झालंच। नितीन गडकरी तिथं आहेत, देवेंद्र फडणवीस हे आहेत। मात्र महत्वाचं म्हणजे संघाच्या रेशीम बागेत थेट नागपूरला विमानतळावर उतरल्यानंतर पंतप्रधान मोदींचं जाणं, अशा पद्धतीनं नागपूरला एकदाही पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे आलेले नाहीत। हा त्यांचा पहिला दौरा आहे जिथं ते संघाच्या कुठल्या तरी कार्यालयाला भेट देत आहेत। यानंतर सुद्धा ते माधव नेत्रालय जे संघाचाच एक सेवा प्रकल्प आहे त्याला भेट देणार आहेत आणि तिथं सुद्धा त्यांच्या हस्ते उद्घाटन आहे। मात्र आजचा हा रेशीम बागेतला
त्यांचा जो आज ते जे उपस्थित आहेत ते अत्यंत महत्वाचं आहे. आजचा दिवस हा डॉक्टर हेडगेवारांना प्रणाम म्हणून सुद्धा कार्यकर्ते जे स्वयंसेवक आहेत ते तिथं येत असतात आणि अशा दिवशी पंतप्रधानांनी सुद्धा तिथं यावं, हेडगेवारांच्या स्मृतीला वंदन करावं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे हा भारतीय जनता पक्षासाठी सुद्धा आणि तसंच स्वयंसेवकांसाठी सुद्धा हा एक महत्वाचा संदेश आहे. नक्की संघ आणि पंतप्रधान, संघ आणि भाजप यांच्यात कुठल्या पद्धतीचं नातं आज आहे याच्यावर कुठंतरी आज एक उत्तर सगळ्यांना मिळालेलं आहे असं म्हणू शकतो. आता खरं तर महत्वाचा प्रश्न आहे की येणाऱ्या काळात या नवीन समीकरणाचा, म्हणजे अनेक वेळेला पंतप्रधानांनी स्वतः प्रचारक राहिल्याचं, स्वयंसेवक राहिल्याचं सांगितलेलं आहे. मात्र गेल्या 2 आठवड्याआधी त्यांनी अगदी तोंड भरून स्तुती संघाची केलेली, त्याच्या पाठोपाठ आता ते आज इथं सुद्धा पोहोचलेले आहेत. एकंदरीत याचा परिणाम काय बघायला मिळतो तर एक असं विश्लेषण करता येऊ शकतं की येणाऱ्या काळात जी अत्यंत महत्वाची अशी अपॉइंटमेंट आहे ती म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची. त्या पदावर एखादा स्वयंसेवक राहिलेला, एखादा प्रचारक राहिलेला, एखादी अशी व्यक्ती जी संघ आणि भाजप यांच्यामध्ये एक व्यवस्थित दुवा बनू शकते, अशा व्यक्तीची नेमणूक या समन्वयातून होऊ शकते असं सुद्धा काहींचं मत आहे. खरं तर ही अपॉइंटमेंटच एकंदरीत रखडल्या गेली आहे असं म्हटलं पाहिजे. त्यात बऱ्याच गोष्टी इतर असल्याचं सांगितलं जातं. कुठंतरी जो पार्लमेंटरी बोर्ड आहे भाजपाचं, त्याचं अस्तित्व नाहीसच झालेलं आहे. संघटनेचा कंट्रोल हा व्यक्तिकेंद्रित झाला आहे असंही एक विश्लेषण आहे. आणि एकंदरीतच हे संघाच्या पठडीत नाही. खरं तर संघाचं जे काही महत्वाचे सामाजिक अजेंडा राहिलेला आहे तो मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पूर्ण कारकिर्दीत नेहमीच म्हणजे पूर्ण करत ते आलेले आहे. आणि तरी सुद्धा त्यांचा समन्वय कसा आहे ह्यावर प्रश्नचिन्ह तरीही उपस्थित होत होते. आता जो नवीन राष्ट्रीय अध्यक्ष येईल तो या पार्लमेंटरी बोर्डचं परत एकदा अस्तित्व स्ट्रॉंग आणि इफेक्टिव्ह करेल का ह्याकडे लक्ष राहणार आहे. तो ताकद देईल का पार्लमेंटरी बोर्डला, पंतप्रधान आणि संघाच्या मधला दुवा बनेल का, संघाचं जे एक संघटनात्मक रचना असते ती रचना परत एकदा संघटन म्हणून भाजपाच्या आत व्यवस्थित पद्धतीनं बघायला मिळेल का, या सर्व दृष्टिकोनातून आजच्या या भेटीकडे बघितल्या जाऊ शकतं. कारण आज 2014 ते आत्ता म्हणजे जवळजवळ 11 वर्ष पंतप्रधान राहिलेल्या नरेंद्र मोदींची ही पहिली अशी भेट रेशीम बागेत आहेत. नागपूरला त्यांनी अनेक भेटी दिल्या, अनेक प्रकल्प त्यांनी कधी पायाभरणी, कधी उद्घाटन त्यांनी केले. मात्र अशा पद्धतीनं ते एकदाही रेशीम बागेत गेलेले नव्हते. त्यामुळे हे महत्वाचं आहे. हो, खरंय सरिता मॅम, आपण खूप विस्तृतपणे या सगळ्याचं वर्णन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा आजचा किती महत्वाचा आहे यांचं विस्तृत वर्णन आपण केलं. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आणि आपण ही दृश्य आता नागपुरातून पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता हेडगेवार स्मृती भवनातून संघस्थानी त्यांनी भेट दिलेली आहे आणि डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतींना त्यांनी अभिवादन केलेलं आहे. आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीकडे रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नागपूर दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. आत्ताच आपल्यासोबत एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक होत्या आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार नरेंद्र मोदींचा हा दौरा किती महत्वाचा आहे हे आपण बघितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संबंध नेमके कसे आहेत, याच्यातलं नातं नेमकं कसं आहे हे दर्शवणारा आजचा दौरा हा अत्यंत महत्वाचा